बांदल फौज जेवली? जी राज, त्यांची पंगत बसली आणि मी इकडे आलो. राजा राजा काय झालं शिवा? गंगाधर पंतांना अटक झाली. अटक झाली? होय, सिद्धी लय चिडलाय. त्याने पंतांचं काही बी ऐकून घेतलं नाही. राजेव, ही कुठली पद्धत झाली वकिलांना थारायची? राज, शिष्टाचार नाही हो राज, हे चुकीचं आहे. नाही बांदल, याची थोडी कल्पना होती आम्हाला. म्हणजे सिद्धी रागवेल, चिडेल, अपमान करेल असं वाटलं होतं. पण तो गंगाधर पंतांना अटक करेल याचा विचार केला नव्हता आम्ही. राजे, आता पुढचा आदेश. नाही बाजी प्रभू, चिंता करण्याची आवश्यकता नाही. गंगाधर पंतांना अटक करणं हे सिद्धीचं दबाव तंत्र आहे. त्याने विचार करण्यासाठी वेळ घेतलाय. हा सिद्धी भलताच शंकेखोर आहे आणि तेवढाच सावध सुद्धा. त्यामुळे गंगाधर पंतांचा कस लागणार. उस वकील को ले आओ. जी. छोड़ दो उन्हें. हम गुस्सा हुए थे, अब ठीक है. शुक्रिया हुजूर. कैसे हो आप? कुछ खाया आपने? जी हुजूर, मुझे इजाजत दीजिए. हाँ हाँ देंगे, लेकिन गाय कहाँ थी ये तो बताइए. बताओ बताओ, आप तो पंडित हो, ज्ञानी हो, बताओ. गाय? तुम्ही काय बोलता मला समजत नाही. गोठ्यात वासरू, शेतात गाय, कुछ आया समझ में? हुजूर, आमचे राजे आपल्याला भेटायचं म्हणतायत. शेतात नहीं तो गोठे में. तुम्ही काय म्हणताय मला खरंच काही कळत नाहीये. आएगा, जल्द ही समझ में आएगा. मसूद, ये खुफिया कागज है, सिवा के जासूस से हमने हासिल किया है. देखो तो, शायद कुछ मतलब समझ में आए इसका. पढ़ो, अगर मतलब समझ में आए तो हमें भी समझाइए. गोठ्यात वासरू, शेतात गाय, गोठ्याबाहेर वाघ, शेतात लांडगा, और गुराखी? गुराखी लवकरच येणार. क्या मतलब हो सकता है इसका? सोनोपंत, सिद्धीनं वेढा घातलाय. जी हो साहेब. शिवाय तो सुस्तावलाय, बेफिकीरही झालाय. मोक्याचा फायदा उठवता येईल. आऊसाहेब, आपण लढतो डोंगर दऱ्या आडून. खुल्या मैदानात सिद्धीची फौज आपल्याला सहज हरवू शकेल. जय पराजय मोजत बसण्याची ही वेळ नाही. ही वेळ आहे स्वराज्यासाठी दिव्य करून दाखवण्याची. ते आहेच, पण तरीही स्वराज्याचा राजा तिकडे पन्हाळगडावर अडकून पडलाय आणि आपण स्वस्थ बसायचं. लक्षात घ्या सोनोपंत, जर राजे पकडले गेले तर स्वराज्याचा हा संपूर्ण पट कायमचा विस्कटून जाईल. तो शाहिस्त खान एक एक गाव बेचिराग करत चाललाय. म्हणून राजेंचं वेळेत बाहेर पडणं महत्वाचं. नाहीतर स्वराज्याचा राजा बाहेर येईल आणि स्वराज्यच अस्तित्वात नसेल. म्हणून तातडी करायला हवी. वय आऊसाहेब, तातडी करायला पाहिजे. पण करायचं काय? आक्रमण.
आक्रमण? हो, आक्रमण. पण रावसाहेब, आपण तर मूठभरच आहे. आमच्या महाराज साहेबांनी भातोडीची लढाई मारली तेव्हा सैन्य किती होतं? मूठभर. परंतु योजना आखून त्यांनी मुघलांचा पराभव केला. आपणही तेच करायचं. ही वारणा नदी, याकडे चांदोलीचं अरण्य, हा इथे आंबा घाट, दाट रायाने भरलेलं रान. आपण सैन्याचे 4 हिस्से करायचे. एक हिस्सा सैन्य शाहिस्तखानासाठी ठेवायचा. बाकीचे 3 हिस्से सैन्य 3 वाटांनी पन्हाळ्याच्या रोखाने चालेल. एका आघाडीवर येसाजी कंक असतील, तर दुसऱ्या आघाडीवर नेताजीराव बाबाजी ढमढेरे असतील. कोकणातून दोरोजीराव, मकाजी, तानाजीराव, आनंदराव हे फळी धरून येतील. सिद्धीस वाटेल एकच तुकडी मारा करते. तो रागाने 10-15 हजाराची फौज त्या तुकडीवर पाठवेल. दोरोजी भिवून पळ काढण्याचं सोंग करतील. सिद्धीची मोठी फौज पाठलाग करेल. तेव्हा या इथं आपली लपून बसलेली फौज सिद्धीच्या 15,000 फौजेवर तुटून पडेल आणि हल्ला असा की त्या फौजेतला एकही हाशम जिवंत सिद्धीच्या तळावर माघारी जाणार नाही. तेच चांदोलीच्या बाजूने करायचं आहे. भाऊसाहेब, तोड नाही अशी योजना आहे. फौज तोडायची आणि मारायची. आणि त्यावेळी जो गदारोळ उठेल त्याचा फायदा घेऊन राजे गड उतार होतील आणि मारा करतील. आणि विस्कळीत झालेल्या शत्रू सैन्यात चकमा देऊन बाहेर पडतील. परंतु आऊसाहेब, राजांपर्यंत हे कोण जाऊन सांगणार? बहिर्जी, तुम्ही जाऊन सांगायचं. आया? कुछ समझ में आया? डरो मत, कोई जबरदस्ती नहीं. हो, पण मला नीट समजत नाहीये. कुछ तो समझ में आया होगा, आखिर जुबान तो आपकी है. हा, पण ते असं सांगता नाही येणार शब्दात. हुजूर, मारू नका हुजूर. लगता है ये कागज बहुत लोगों के लहू से रंगने वाला है. अब शायद मतलब समझ में आएगा. जल्दी बताइए, वरना खाम खाए मारा जाएगा. तुमने इसका मतलब बता दिया तो तुम्हें और इसे दोनों को छोड़ देंगे. जी, म्हणजे मला जेवढं समजलंय तेवढं सांगतो. बोलो बोलो बोलो, हम सुन रहे हैं, बोलो. ह्यातला वाघ म्हणजे तुम्हीच हुजूर. ये कैसे तय किया तुमने? हुजूर, आपण शूर आहात, धाडसी आहात. शिकारीवर एकदा झडप घातली की त्याची मुंडकीच पकडता. प्रतिकाराची संधीच देत नाही. शिवाय तुम्ही आहातच कर्नूलचे शेर. तो ये लांडगा कौन है? भेड़िया. आता कोण हे लांडगा हे हुजूर तुम्हीच सांगाल. लोभी, लालची, दुसऱ्यानं केलेली शिकार संधी साधून स्वतः खाणारा कोण? कौन? शाइस्ता खान तो नहीं? फाजल खान तुम्ही बरोबर ओळखलत. और गुराखी कौन? गुराखी म्हणजे खुदा, देव. तो सगळं ठीक करेल. पण हुजूर, गुराख्याचं काही नाही. तुमचं लबाड लांडग्याकडे लक्ष असू द्या. और क्यों? वासरू म्हणजे आमचे राजे, ते तर तुमच्या नजरेसमोरच आहेत. आणि गाय म्हणजे रयत, ती तर दुबळी आहे.
लांडगा वासरासोबत गायही पळवणार आहे. कैसे हम है यहाँ. हुजूर, लांडगा किती बिलंदर असतो ठाऊक आहे ना. तुम्हाला फसवणार तो, पळवून लावणार, तुमच्या हाती काहीही लागू देणार नाही. सावध असा. बात तो सही है. हुजूर, आता ठरल्याप्रमाणे आमची सुटका करावी. जाऊ आम्ही. छोड़ दो इन्हें. पुन्हा एकदा चक्रव्यूह भेदायचा आहे. आत अडकलेल्या अभिमन्यूस एकटं पडू द्यायचं नाही. जियाव साहेब, पण आपल्याकडे रथी महारथी आहेत. कोण अर्जुन आहे, कोण बलराम आहे, कृष्ण, भीष्म, द्रोण, कृपा आहेत. त्यामुळे व्यूह भेदला जाणारच. रावसाहेब, हे रथी महारथी आहेत तरी कुठं? कुठं म्हणजे? निरोप जाईपर्यंत क्षणार्धात हजर होतील. आऊसाहेब, माफी असावी, पर ते शक्य नाही. कारण मुख्य म्हणजे नेताजीराव आपल्यापासून दूर आहेत. तानाजीराव ते तर कोकणात आहेत. आता आपल्या हाताशी कोण आहे? कोणीच मातब्बर नाही. कुणी मातब्बर नाही. जी आऊसाहेब. आऊसाहेब, आपल्याला पुन्हा युद्ध जिंकायचं आहे. पुन्हा चक्रव्यूह भेदून अडकलेले अभिमन्यूस बाहेर काढायचे. परंतु हल्ल्याचं नेतृत्व करणार कोण? नेताजीराव. ते असतील तरच शक्य आहे. पर रावसाहेब, नेताजीराव आणि तानाजीराव नसतील तर? पण मग दुसरं आपल्याकडे आहे तरी कोण इतक्यात? आणि आऊसाहेब, हल्ला केव्हा करायचा आहे? वेळ घालवायचा नाही, ताबडतोब. लय अवघड आहे. अवघड आहे, खरंय. एवढ्या जोखमीची मोहीम कुणावर सोपवायची? काळा धूर. बहिर्जींनी काळा धूर का केला असेल? काही संकट तर सुचवू पाहत नाहीत ना बहिर्जी? काहीतरी गडबड नक्कीच आहे. गडबड? कदाचित राजगडावर काहीतरी संकट आलंय हमखास. शिवा, जी राजा. घुंगरकाठी घेऊन जा. संवाद साधता आला तर संवाद साधा, नाहीतर घुंगरकाठीच्या माध्यमातून इशारा द्या. तुम्ही जे काही विचाराल त्याचं उत्तर बहिर्जींची माणसं धूर करून देतील. जी. तातडीनं संपर्क साधा. निघा. जी. वाया पडणं. राजगड. काठी तळ हातावर तोलतोय म्हणजे कसरत, पेच, संकट. राजगडास धोका. वेताळ, म्हैसाळ, खंकाळ, दूर का वैरी दूर. कोणतं संकट नाही. सगळा अब्दार माझ्या या भुई रिंगणाप्रमाणे आपल्या माणसांचं रिंगण. ओम फट स्वाहा. बाजी पांढरा धूर. याचा अर्थ राजगडावरचं संकट टळलं. मग ठीक आहे. काठी गोल फिरवतोय. येडा. दाखतोय. हल्ला. सिद्धीच्या येड्यावर हल्ला होणार का?
होणार, हिरवं पान खुडलं जाणार, डोंगरातली छावणी बोडकी होणार, माथा पुसतो, पायरी पुरतो. हिरवा धूर? जा मालकाला जाऊन सांग, जेव्हा हल्ला होईल तेव्हा वेगळा धूर आकाशात येईल, समजून जाईल त्यो. भूतांना जाग करण्या अगोदर मी त्यांच्या चारी दिशा बांधून ठेवीन. लिंबाची बरसात होईल, बिबट्यांचा सडा पसरल, बांबड केस सोडून थया थया नाचायला लागेल, रहेम रहेम म्हणत पळत सुटेल. ओम भट स्वाहा. आधी हिरवा धूर आणि मग त्यावर भगवा धूर. जणू भगव्या धुरानं हिरव्या धुरावर हल्ला केलाय. बाजे, याचा अर्थ वेढ्यावर बाहेरून हल्ला होणार हमखास. राजे, अहो काय झालं, कसं ओळखताय तुम्ही? बाजे, अवघड नाहीये. आपल्या शिवाची काठी बोलते, त्याच्या घुंगरांना वाचा फुटली. आणि आपले नाईक बहिर्जी हर तऱ्हेची भाषा जाणतात. अगदी रस्त्यातल्या दगडाला काय म्हणायचे ते सुद्धा त्यांना समजतं. बहिर्जींच्या साथीनच आम्ही ही भाषा तयार केली. शत्रू गडाला वेढा घालेल, पाण्याला राखण बसवेल, घोडे ताब्यात ठेवेल, पण हवा कशी राखू शकेल? आणि हे आकाश, याचा मालक कोण? दूर अंतरासाठी ही धूर भाषा. बाजी, पांढरा धूर म्हणजे सगळं काही ठीक आहे. काळा धूर म्हणजे संकट. हिरवा धूर म्हणजे आदिलशाही फौज किंवा मुघलांची फौज. आणि हिरव्या धुरावर भगवा धूर म्हणजे शत्रूवर आपण आक्रमण करणार. कधीही वेढ्यावर आक्रमण होऊ शकतं, त्यामुळे आपण सज्ज राहिलं पाहिजे. अहो साहेब, बोला बहिर्जी, खबर सांगा. राजांपर्यंत निरोप पोहोचला. शाबास, काम जिकिरीचं होतं. वेताळ म्हैसाळ खंकाळ, दूर का वैरी दूर. अहो साहेब, आपल्याला कसं काय कळलं? आऊसाहेबांना सर्व गोष्टी कळतात. कळतात म्हणूनच सांगतो आहोत. आपल्या हाती 2च दिवस आहेत गुप्त हल्ला करण्यासाठी. हो, पण आऊसाहेब, चीन कसून घोडा तयार ठेवा. उद्या दिवस मावळताना फौज निघेल. अहो साहेब, पण अहो लई घाई होईल. कान्होजीराव, लढाईत योग्य वेळी घोड्याला टाच मारणं महत्वाचं असतं. जेवढ्या गतिमान हालचाली तेवढी लढाई सोपी. नाही, बरोबर आहे आऊसाहेब. परंतु आऊसाहेब, 2 दिवसात आपण वेढ्यावर बाहेरून हल्ला करणार तरी कसा? का? काय अडचण आहे? नाही म्हणजे नाही म्हणजे आऊसाहेब, नेतोजीराव, तानाजी हे शास्ते खानाच्या कामगिरीसाठी गड उतार झालेत नव. हा, मुरारबाजी, संभाजी कावजी, धुमाळ ही मंडळी सुद्धा आता या गडीला गडावर नाही. ती मग हल्ला कोण करणार? अवघड होईल. राजांची फसगत होईल. त्यापेक्षा उलट निरोप पाठवा, हल्ला नंतर करू म्हणून. वय अहो साहेब, तुम्ही निरोप सांगावा. मी राजांपर्यंत निरोप पोहोचवतो की हल्ला नंतर होईल म्हणून. नाही, आता राजेंना नकार कळवता येणार नाही. मग ठरल्याप्रमाणे बाहेरून हल्ला करायचा. कोण करणार? आम्ही. आम्ही करणार हल्ला.
आम्ही घोड्यावर स्वार होऊन सिद्धीवर चालून जाऊ, वेढा फोडून राजेंना बाहेर काढू. साहेब, अहो पण माणूस बळ कोणीही नसलं तरी आम्ही आहोत. आमची फौज जिनबंद आहे. ठरल्याप्रमाणे हल्ला होणार. आम्ही स्वतः हल्ला करणार. आमची ईर्ष्या सिंदखेडी आहे. आमची जिद्द वेरूळच्या लेण्यासारखी कोरीव आहे. आमची तडप महाराज साहेबांच्या सावलीत वाढलेली. तिचा बळकटपणा रयतेच्या मायेवर पोचलेला. आम्ही जाणार आणि सिद्धीच्या मगरुरीला चिरून टाकणार.